आपल्या नांदेड शहरामध्ये यावेळेस राज्यस्तरीय युवा महोत्सव याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या क्रीडा विभागामार्फत आणि क्रीडा व युवक संचालनालय यांच्या मार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। आज याचं उद्घाटन झालं। सोबतच आज विज्ञान मेळावा आणि लोकनृत्य या सगळ्या स्पर्धांचं सुद्धा उद्घाटन झालं। उद्या सुद्धा आपल्या इथे लोकगीत आणि इतर सगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्या आपल्याला बघायला मिळतील। आपल्या शहरातील कुसुम सभागृह या ठिकाणी हा कार्यक्रम आहे। माझी समस्त शहरवासियांना एक आवाहन आहे की आपण निश्चितपणे या ठिकाणी यावं। विशेषतः ज्या मुलांना विज्ञानामध्ये रुची आहे ते विज्ञान मेळ्याला भेट देऊ शकतात। खूप चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याला बघण्यासाठी। आणि ज्यांना कलेमध्ये रुची आहे त्यांनी निश्चितपणे लोकगीत किंवा लोकनृत्य अशा प्रकारचे जे खूप चांगले आणि महाराष्ट्राच्या मातीची नाळ असणारे त्याचप्रमाणे आपल्या देशाची संस्कृती दाखवणारे कार्यक्रम आहेत, त्यांचा निश्चितपणे आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यावा हे सगळ्यांना मी आवाहन करतो। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड आणि त्यांना सहकार्य करणारे इतर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी दिनांक 12 ते 14 डिसेंबर या कालावधीमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं हे आयोजन केलेलं आहे। आत्ताच माननीय जिल्हाधिकारी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते आणि सावंत साहेब त्याचबरोबर महानगरपालिकेचे आयुक्त डोईफोडे साहेब, SP अविनाश कुमार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। खरं तर राज्यस्तरीय युवा महोत्सव एवढा देखणा आणि चांगला खरं तर मी पहिल्यांदाच नांदेडमध्ये पाहतोय। मी आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय युवा महोत्सव घेतलेले आहेत, परंतु हे जे वेगळेपण आहे आणि अनेक गोष्टींमध्ये बारकाईने लक्ष जे दिलेले आहे माझे मित्र या जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार सर यांनी खरं तर स्वतः लक्ष देऊन विज्ञान मेळाव्याचा कार्यक्रम असेल किंवा लोकगीताचा असेल लोकसंगीताचा असेल त्या ठिकाणी त्या सोयी चांगल्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यांची भोजन व्यवस्था चांगली व्यवस्था केलेली आहे, निवासाची व्यवस्था उत्तम केलेली आहे आणि त्यामुळे खरं तर महाराष्ट्रामध्ये या युवकांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं पाहायला मिळतंय। तरच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझे जिल्हा क्रीडा अधिकारी खरं तर या विभागाचा मी उपसंचालक म्हणून आहे आणि माझे सहकारी या ठिकाणी अतिशय चांगले काम करतात याचा एक मला आनंदही वाटतोय। सर्व कलाकारांना मी या निमित्ताने शुभेच्छा देईन। चांगले कलाकार आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व देश पातळीवरती करतील आणि राष्ट्रीय कार्यक्रम जो दिल्लीमध्ये आहे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा महाराष्ट्राला जास्तीत जास्त पदक प्राप्त करून देतील असे मला आशा वाटते। धन्यवाद। नमस्कार। नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड, जिल्हा प्रशासन तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना याच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय युवा महोत्सव स्पर्धा नांदेड या ठिकाणी होऊ घातलेली आहे। पावन पुण्य श्री गुरु गोविंद सिंग यांच्या पावन पुण्य नगरीमध्ये या स्पर्धा होऊ आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून विकसित भारत ही संकल्पना माननीय पंतप्रधानजी यांच्या संकल्पनेने विज्ञान व तंत्रज्ञान युवकांना जास्तीत जास्त कसं प्रेरित करतील या माध्यमातून ही संकल्पना यावर्षी ठेवलेली आहे आणि याच माध्यमातून सर्व विविध लोकगीत, लोकनृत्य, कथाकथन, काव्यलेखन, चित्रकला या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन होत आहे। आज माननीय जिल्हाधिकारी साहेब राऊत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही आज या स्पर्धेचं ओपनिंग या ठिकाणी झालेलं आहे। हे 2 दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या खेळाडूंनी स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे। सर्व नांदेडकरांना एक विनंती करतो की या स्पर्धेला येऊन खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।